श्री स्वामी समर्थ. कुंभ राशीच्या मंडळींनो, तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. मी महिन्यात कुत्र्याला खायला द्या ही एक छोटीशी गोष्ट केल्यास तुम्हाला पाहिजे तेवढे पैसे मिळतील. संपूर्ण जग तुमचे तळवे चाटणार. तुम्हाला एवढी संपत्ती मिळेल की तुम्हाला सांभाळताही येणार नाही. फक्त काही तास उरलेत आणि माझ्यावर विश्वास ठेवा. जर तुम्ही ही गोष्ट शांतपणे कुत्र्याला खायला दिली तर तुमचा शनी खूप बलवान होईल. असे होईल की तुम्ही जे काम सुरू केले आहे ते लगेचच यशस्वी होईल. जर तुम्हाला एखाद्याचे प्रेम मिळवायचे असेल आणि त्याच्याशी लग्न करायचे असेल तर तुम्हाला इच्छित जीवनसाथी मिळेल. जर तुम्ही कर्जाने त्रस्त असाल तर या संपूर्ण नवीन वर्षात तुम्हाला लक्ष्मीदेवी इतकी संपत्ती देईल की तुमच्यावर इतका आनंद होईल की तुझ्यासाठी संपत्तीचे भांडार उघडेल. जर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहता आणि पूर्ण श्रद्धेने भगवान शिव आणि माता पार्वतीचे नावाचा कमेंटमध्ये जय घोष कराल तर तुमचे दुर्भाग्य समाप्त होऊ शकते. आणि लाईक करायला विसरू नका. कुंभ राशीच्या लोकांनो, तुम्हा सर्वांना माहीत आहे की कुत्रा हे बाबा भैरवनाथांचे वाहन मानले जाते. काळभैरव हे भगवान शिव यांचा अवतार आहे. त्याच वाहन काळ हे भैरवनाथाचे वाहन नाही, तर शनी देवाचेही वाहन आहे. कुत्रा हा खूप प्रिय आहे. जर शनी देवाला कालभैरवाला प्रसन्न करायचा असेल तर कुत्र्याला फक्त 2 गोष्टी खाऊ द्या. बाबा भैरवनाथासोबत त्या व्यक्तीलाही शनी देवाचा आशीर्वाद मिळतो. शनीच्या 7.5च्या चिंतेने तुम्ही त्रस्त आहात. तुमच्या आयुष्यात खूप दुःख आणि संकटे येत आहेत. हे वर्ष तुमच्या आयुष्यातील सर्वात भयंकर आहे आणि शनीच्या प्रभावामुळे तुम्हाला खूप त्रास होत आहे. तुम्ही नेहमी तुमच्या शत्रूंच्या युक्ती किंवा जादूटोणामध्ये अडकत आहात का? तुमच्यावर लोकांनी सुद्धा कोणतीही कसर सोडलेली नाही. तुमच्या प्रियजनांनीही तुमचा नाश करण्याचे अनेक प्रयत्न केले आहेत. पण काळजी करू नका. ही एक गोष्ट तुम्ही कुत्र्याला खाऊ घालताच तुमचे सर्व शत्रू तुमचे तळवे चाटू लागतील आणि तुमचे शत्रू तुमच्या केसालाही धक्का लावू शकणार नाहीत. कुंभ राशीच्या लोकांनो, संपूर्ण समाजात तुमचा आदर खूप वाढेल कारण तुम्हाला शनी देवाची साथ मिळेल. तुम्हाला बाबा काल भैरवनाथ आणि माता लक्ष्मीची कृपा मिळेल. हा उपाय पूर्वीच्या काळी खूप लोक करत होते आणि आजही लोक श्रीमंत आहेत. आज मी तुम्हाला असेच काही उपाय सांगणार आहे. हे पहा, पैशाशिवाय माणसाचे जीवन नरकासारखे आहे. ज्याच्याकडे पैसा आहे त्याच्या घराबाहेरही आदर आहे. पैसा असणे खूप महत्त्वाचे आहे आणि तुम्ही कितीही कर्तृत्ववान असाल तरी ते जवळ येत नाही. तुम्ही एक काम करा, तुमच्याकडे कला असली तरीही प्रत्येकाकडे संपत्ती नसते. संपत्ती फक्त त्याच्याकडे असते ज्याचे नशीब अनुकूल असते आणि ज्याच्यावर शनी प्रसन्न असतो, दयाळू असतो. कुंभ राशीच्या लोकांनो, आता पुढच्या गोष्टीकडे वळूया. त्यापूर्वी तुमचा मानसिक ताणही संपेल. तुम्ही आनंदी आणि आनंदी राहाल. आरोग्य देवाच्या आशीर्वादाने रोग नष्ट होईल. तुमचे कार्य चांगले करत रहा. पण जर तुम्ही लक्ष द्यायला सक्षम असाल तर तुमच्या आयुष्यात हा उपाय नक्की करून पहा. नाहीतर तुम्ही पैसे आणि संपत्ती मिळवाल, तुमच्याकडे सर्व काही असेल, पण जर जीवनात आनंद नसेल तर तुम्ही करोडोपती आहेत आणि बंगल्यात राहण्याचा अर्थ काय? पण जर जीवनात शांतता नसेल तर काय अर्थ आहे? म्हणूनच शांतता टिकून राहणे महत्त्वाचे आहे आणि शांतता कधी येईल हा उपाय केला तर त्यामुळे लक्ष देऊन जरूर ऐका. तरी या व्हिडिओला लाईक करा आणि तुम्ही खाली कमेंट बॉक्समध्ये पुन्हा एकदा जय शनिदेव लिहा. कुंभ राशीच्या लोकांनो, आजकाल बरीच लोक डिप्रेशनमध्ये जातात. काही लोकांच्या मनात तणाव असतो. काहींना पैशांची चिंता असते तर काहींना आयुष्याच्या जोडीदाराची चिंता असते. जर कोणी घरात राहत असेल तर इकडे तिकडे शत्रूंच्या भीतीने पछाडलेला असेल तर हे उपाय केल्याने तुमचे मन शांत राहील. मनातील एकाग्रतेचा ताणही निघून जाईल. चांगली झोप आणि तुम्ही वर्षभर आनंदी राहाल.
तुम्ही जीवनात आनंदी तेव्हाच व्हाल जेव्हा हा उपाय करून बघितला तर. काय आहे तो उपाय अगदी लक्ष देऊन ऐका. कुंभ राशीच्या लोकांना तुमच्या घरातील कोणत्याही स्त्रीकडून बनवलेली चपाती घ्या, मग ती तुमची बहीण असो, तुमची पत्नी असो, तर चपातीवर मोहरीचे तेल लावा आणि ती चपाती तुम्हाला कोणाकडून तरी करून घ्या. तुमची मुलगी, तुमची बहीण, तुमची पत्नी, तुमची आई, कोणतीही बाई चालेल. आता या नंतर काय करावे लागेल खूप लक्षपूर्वक ऐका. तुम्हाला 21 वेळा वर खाली तुमच्या डोक्यावरून पायापर्यंत करावे लागेल. तुम्हाला ज्या प्रकारे खाली बसता त्याप्रमाणे तुम्ही उभे राहता हे तुमच्यावर अवलंबून आहे. तुम्ही तुमचे डोळे बंद करा आणि कोणत्याही महिलेला 21 वेळा वर खाली करण्यास सांगा. तुमच्या डोक्यापासून पायापर्यंत तुम्हाला चपाती उतरवायचे आहे आणि 21 वेळा पूर्ण होताच त्या बाईला सांगा कुठेही थांबू नका आणि लगेचच जाऊन ती चपाती काळ्या कुत्र्याला खायला द्या. तपकिरी कुत्र्याला, कोणत्याही कुत्र्याला दिले तरी चालेल. आणि आल्यानंतर अंगावर थंड पाणी शिंपडा. हा उपाय केल्याने तुमच्या जीवनातील अडथळे, ज्या नकारात्मक शक्ती तुम्हाला त्रास देत आहेत त्या दूर करा. तुम्ही निराशात आहात, तुमचे मन अडथळ्यांनी घेरले आहे, ते सर्व दूर होतील. तुमचे मन सुरळीत चालेल. कृपया हा उपाय करून पहा. तो शनी जर तुम्हाला सर्वत्र त्रास देत होता, प्रत्येक गोष्टीत अडथळे निर्माण करत होताच, तोच शनी आता तुमच्यावर कृपा करेल. संपत्ती असेल आणि तुम्ही भरपूर कर्जाने त्रस्त असाल तर या संपूर्ण नवीन वर्षात तुम्हाला लक्ष्मीदेवी इतके संपत्ती मिळेल, तुमच्यावर इतका आनंद होईल की तुझ्यासाठी संपत्तीचे भांडार उघडेल. कुंभ राशीच्या लोकांना मी हे असं म्हणत नाही. तुम्हा सर्वांना माहीत आहे की कुत्रा हे बाबा भैरवनाथांचे वाहन मानले जाते. काळभैरव हे वाहन, काळ हे भैरवनाथाचे वाहन नाही तर शनी देवाचेही वाहन आहे. कुत्रा हा खूप प्रिय आहे. जर शनिदेवाला, कालभैरवाला प्रसन्न करायचा असेल तर कुत्र्याला फक्त 2 गोष्टी खाऊ द्या. बाबा भैरवनाथासोबत त्या व्यक्तीलाही शनी देवाचा आशीर्वाद मिळतो. शनीच्या 7.5ची चिंतेने तुम्ही त्रस्त आहात. तुमच्या आयुष्यात खूप दुःख आणि संकटे येत आहेत. हे वर्ष तुमच्या आयुष्यातील सर्वात भयंकर आहे आणि शनीच्या प्रभावामुळे तुम्हाला खूप त्रास होतो. तुम्ही नेहमी तुमच्या शत्रूंच्या युक्ती किंवा जादूटोणामध्ये अडकतात. तुमच्यावर लोकांनी सुद्धा कोणताही कसर सोडलेली नाही. तुमच्या प्रियजनांनीही तुमचा नाश करण्याचे अनेक प्रयत्न केले आहेत. पण काळजी करू नका, ही एक गोष्ट तुम्ही अजूनही कुत्र्याला खाऊ घालताच तुमचे सर्व शत्रू तुमचे तळवे चाटू लागतील आणि तुमचे शत्रू तुमचे केसालाही धक्का लावू शकणार नाहीत. कुंभ राशीच्या लोकांना संपूर्ण समाजात तुमचा आदर खूप वाढेल, कारण तुम्हाला शनी देवाची साथ मिळेल. तुम्हाला बाबा काल भैरवनाथ आणि माता लक्ष्मीची कृपा मिळेल. हा उपाय पूर्वीच्या काळी खूप लोक करत होते आणि आजही श्रीमंत आहेत. आज मी तुम्हाला असेच काही उपाय सांगणार आहे, ते पहा. पैशाशिवाय माणसाचे जीवन नरकासारखे आहे. ज्याच्याकडे पैसा आहे त्याच्या घराबाहेरही आदर आहे. पैसा असणे खूप महत्त्वाचे आहे आणि तुम्ही कितीही कर्तृत्ववान असाल तरी ते जवळ येत नाही. तुम्ही एक काम करा, तुमच्याकडे कला असली तरीही प्रत्येकाकडे संपत्ती नसते. संपत्ती फक्त त्याच्याकडे असते ज्याचे नशीब अनुकूल असते आणि ज्याच्यावर शनी प्रसन्न असतो. दयाळू व्हा. कुंभ राशीच्या लोकांना आता पुढच्या गोष्टीकडे वळूया. त्यापूर्वी तुमचा मानसिक ताणही संपेल. तुम्ही आनंदी आणि आनंदी राहाल. आरोग्य देवाच्या आशीर्वादाने रोग नष्ट होईल. कुंभ राशीच्या लोकांना शनीला प्रसन्न करणे आणि राहुल प्रसन्न करणे खूप महत्त्वाचे आहे. तर कुत्र्याला फक्त एक छोटीशी गोष्ट खायला घालून नवीन वर्षाची सुरुवात करा. त्यानंतर नवीन वर्षाची सुरुवात तुमच्यासाठी किती छान होईल. तो क्षणी जर तुम्हाला सर्वत्र त्रास देत होता, प्रत्येक गोष्टीत अडचण निर्माण करत होता, तोच क्षणी आता तुमच्यावर कृपा करेल. संपत्ती असेल आणि तुम्ही भरपूर कमवाल.
तर मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. तसेच व्हिडिओ लाईक करून कमेंटमध्ये जय माता लक्ष्मी टाईप करा. अजूनही चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या अशाच एका ज्ञानवर्धक व्हिडिओमध्ये एका नवीन चर्चेसह. तुम्हा सर्वांचे मनःपूर्वक आभार. जय श्री कृष्ण. जय माता लक्ष्मी. श्री स्वामी समर्थ.